अमेरिका आणि इस्रायलचा इराणवरती संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींसह कुटुंबामधल्या 4 जणांचा मृत्यू। इस्रायलच्या इशाऱ्यानंतरही अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र प्रक्रिया सुरू ठेवल्यामुळे इराणवरती हल्ला। खामेनींच्या मृत्यूनंतर इराणला मिळाला नवा उत्तराधिकारी। अली रेजा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून निवड, तर खामेनींचा मुलगा, नातू आणि इतर मौलवींच्या नावाची चर्चा। इराणच्या प्रमुख नेत्यांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा फतवा। मशिदीवरती लाल झेंडा फडकवून बदला घेण्याचे दिले संकेत, तर इराणने हल्ल्याचा विचार करू नये, ट्रम्प यांचा इशारा। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण आक्रमक। दुबईमध्ये विमानतळावरती ड्रोननं हल्ला, तर कुवेतमधील अमेरिकेच्या सैन्य तळावरही इराणचा हल्ल्याचा प्रयत्न। खामेनींच्या मृत्यूचा जगभरामध्ये शिया समुदायाकडून निदर्शनं करत शोक व्यक्त, तर आमचा नेता मारल्याचं विसरणार नाही असं म्हणत दुःखही व्यक्त। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरामधल्या विमान वाहतुकीला फटका। हजारो उड्डाणं रद्द, अनेक भारतीय आखाती देशामध्ये अडकून पडले। नागपुरातल्या राऊळगावजवळ दारुगोळा बनवणाऱ्या एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट, 17 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।